क्रमांक पहिली मॅच बघतोय आपण सेमीफायनलची. एका बाजूला बघतोय राजावली तर दुसऱ्या बाजूला बघतोय सिद्धिविनायक बेलकडी संघ. 2 षटकाचा सामना असेल, दोन्ही संघांनी लक्षात घ्या. विकेश साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. याच्यामध्ये जो संघ विजय होईल तो संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल. तो दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. यापुढचा चेंडू गालीमध्ये ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण होतंय, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. अशा प्रकारे श्री गणेशा केला जातोय मिस्टर विजय मोकाशी याच्याकडून. तर ह्या मॅच साठी बक्षीस लागलेलं आहे भावेश दळवी याच्याकडून. चौकारा मागे 100 रुपये आणि षटकारा मागे 200 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. तर गोलंदाजी मार्कवर निलेश आहे. चांगली गोलंदाजी केलेली होती कालच्या दिवसामध्ये आणि आपल्या संघाला अंतिम 4 मध्ये नेऊन पोहोचवलेलं होतं. तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बघतोय मिस्टर निलेश बरफ. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी तसंच यूट्यूबवर जे प्रेक्षक उशिराने दाखल झालेले आहेत त्यांच्या माहितीनुसार मैदानामध्ये चालू असलेला सामना सेमीफायनल नंबर 1. यापुढचा सामना जोरदार मारण्याच्या प्रयत्नात आता मात्र निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगला चेंडू मानावा लागेल. धाव संख्या झालेली आहे ती 1 धाव. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला निलेश याच्याकडून. स्ट्राईकचा फलंदाज बघतोय आपण. डाव्या हाताचा फलंदाज आहे मिस्टर रोशन. पुन्हा एकदा निलेश गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये टाकला. LBW ची अपील केली जाते. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. 1 धाव पूर्ण केली गेली आणि मिसफील्ड झाली. बघता बघता सहजरित्या दुसरी धाव पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावा लागेल. या 2 धावेने संघाची धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झालेली आहे ती बिनबाद 3. तर खेळाडूंना सुवर्ण संधी दिलेली आहे ते राजावली संघाच्या फलंदाजांना. चौकारा मागे 100 रुपये आणि षटकारा मागे 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे ते भावेश दळवी याच्याकडून. पुन्हा एकदा निलेश गोलंदाजी मार्कवर. 4-5 पावलांचा रनअप अशा राईटम ओव्हर द विकेटचा मारा रोशन याच्यासाठी. या पुढचा चेंडू बिग हिट करण्याच्या प्रयत्नात बॉल जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. अशा प्रकारे पहिला हादरा बसतो आई मरुदेवी राजावली संघाला. कमॉन डीजे. थँक्यू जुजे. आपण बघतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धा आयोजित केली जाते ज्याचे आयोजक आहे आई जीवदानी संघ. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेली ही स्पर्धा सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना मैदानामध्ये चालू आहे. सिद्धिविनायक बेलकडे वर्सेस आई मरुदेवी राजावली. नंबर 3 चा बॅटर मैदानामध्ये येतोय मिस्टर भूमी डुकळे. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात चेंडू येतोय लगांच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. पाच चेंडू टाकून झालेला आहे. शेवटचा चेंडू असेल. तर धाव संख्या बघायला गेलो तर धावा झालेल्या आहेत त्या 9 धावा. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा निलेश बरफ गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि सर्व क्रिकेट खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये अप्रतिम आयोजन बघायला मिळते आपल्याला आई जीवदानी संघाकडून. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉगॉनच्या दिशेला येतो. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. अशा प्रकारे विकेट क्रमांक 2.
डीजे, थँक्यू डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघितली तर 9 धावा झालेल्या आहेत. 2 बाद 9 अशी धावसंख्या आहे. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर 200 रुपयाचा मानकरी ठरतोय भूमीत. बघा प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये आणि षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. ते भावेश दळवी याच्याकडून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी येतोय मिस्टर हिरा डुकळे. तर स्ट्राईक चेंडवर आपण जर बघितलं तर विजय यांनी खरोखरच पहिल्या दिवसामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती. लगातार 3 मॅच मध्ये 3 मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या फलंदाजाने पटकावला होता तो फलंदाज आपण स्ट्राईकच्या एंडवर बघतोय मिस्टर विजय मोकाशी. तर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज महेंद्र कोल्हा. या पुढचा चेंडू क्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये ऑफ स्टिकच्या वरून चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये समावला जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकाचा विचार केला तर 9 धावा येतात. पहिल्या षटकामध्ये 2 गडी मात्र बाद करता येतात. अशा प्रकारे हा गोलंदाज होता निलेश बरप. दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. महेंद्र याच्याकडून चांगली गोलंदाजी केली जाते आपल्या संघासाठी. महेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर राईट ओव्हर द विकेटचा मारा. या पुढचा चेंडू बिगेट करण्याच्या प्रयत्नात स्क्वेअर लेगच्या दिशेला जातो. क्षेत्ररक्षक दूर आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल कारण 3 धावा पूर्ण केल्या गेल्या या चेंडूवर. या 3 धाव्यांनी संघाची धाव संख्या बघितली तर 12 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 2 बाद 12 अशी धाव संख्या आहे. नाणेफेकीचा कॉल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आई मरुदवी राजावली संघ. नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी आलेला नो बॅटर बघतो आपण स्ट्राईक चेंडूवर मिस्टर हिरा डुकले. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. LBW च्या अपील दबाव टाकण्याचा प्रयत्न परंतु लेग स्टिक सोडून जाणारा पंचांकडून इशारा येतो. लेग बाईच्या रूपाने 1 धाव येते. एका धावेने संघाची धाव संख्येत भर पडते. धाव संख्या आता मात्र बघतोय आपण 13 धावा. अजूनपर्यंत विचार करायचा गेला तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला. महेंद्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात ऑफ स्टिकच्या वरून सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची समाप्ती. धाव संख्या 13. या पुढचा चेंडू मिड विकेटच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. आणि 200 रुपयाचा मानकरी ठरतोय मिस्टर विजय मोकाशी. नक्कीच चौकारामागे 100 रुपये आणि षटकारामागे 200 रुपयाचं रोख पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. ते भावेश दळवी यांच्याकडून एक चांगलं व्यक्तिमत्व राजावली गावातून. पुन्हा एकदा महेंद्र गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू ऑन लॉग ऑफच्या दिशेला चेंडू येतोय. अप्रतिम झेल पकडला जातोय. अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये संपतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 19 धावा आणि 20 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी सिद्धिविनायक बेलकडी संघाला.
आयोजकाकडून विनंती केली जाते, प्लीज आई मरुदेवी राजावलील संघ लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. याच्यानंतर अजून 2 सामने खेळवायचे आहेत, प्लीज थोडंसं फास्ट घ्या, सहकार्य करा. बघा षटकाराचा विचार केला तर दोन्ही षटकामध्ये एक षटकार लागलाय. तो षटकाच्या 5व्या चेंडूवर हा षटकार लागलेला आहे. थांबवतोय. चला टॉस करण्यासाठी या पोमन संघाचा संघनायक आणि पानखंडा स्पोर्ट पानखंडा संघाचा संघनायक. चला कॅप्टन या टॉस करण्यासाठी. लगेच टॉस केला जाईल. मी दसऱ्याची खाणे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करायचा आहे. 2 षटकाचा सामना असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सामना 2 षटकांचा असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. थँक्यू. तर बघा या स्पर्धेसाठीचे जो 2 पंच होते, सुरेंद्र घाटाल सर, त्याच बघेल आपण बघतो प्रदीप भोईर सर, अप्रतिम पंचगिरी बघतोय. आजचा शेवटचा दिवस आणि या स्पर्धेचा अंतिम टप्प्यामध्ये हा स्पर्धा आलेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये जर बघितलं पंचगिरी तर अप्रतिम पंचगिरी झालेली आहे. त्याचप्रमाणे बघतोय आपण जी डीजेचे चांगली गाणी ऐकायला मिळतात आपल्याला आकाश दादा याच्याकडून, अप्रतिम संगीत. त्याच्यानंतर ही स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून आपल्या मोबाईलवर ही स्पर्धा एन्जॉय करू शकतो TBN लाईव्हच्या द्वारे. तर 12 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील त्या 20 धावा. बघा पहिला सेमीफायनलचा सामना, याच्यामध्ये जो संघ विजय होईल तो संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल. चला सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. एका बाजूला अक्षय आणि दुसऱ्या बाजूला निलेश आहे. प्रदीप 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावेची गरज अशी आहे. या अगोदर देखील आपण पाहतोय सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलखेडे संघाने करून दाखवलेलं आहे आणि आपण पाहतोय क्षमता आहे या खेळाडूंमध्ये, या संघामध्ये. ते आपण बघितलं होतं कालच्या दिवसामध्ये. खूप चांगला परफॉर्मन्स. 12 चेंडू 20 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी अक्षय आणि निलेश. स्ट्राइक वरती निलेशाने पहिला चेंडू शॉर्ट ऑन पूल केला. क्षेत्ररक्षक मध्ये 1 धाव कंप्लीट. बघा राजावली संघाचा जर विचार केला तर खरोखरच चांगली गोलंदाजी आहे त्यांच्याकडे. 12 चेंडू मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत सिद्धिविनायक बेलखडी संघाला. तर आता बघायचं गेलं तर गोलंदाजाला बक्षीस लागलेलं आहे. प्रत्येक विकेट मागे 200 रुपयाचं रोख पारितोषिक लावण्यात आलेलं आहे मिस्टर भावेश दळवी याच्याकडून. अक्षय कुला ऑन द स्ट्राइक. अकोट्याचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पुलचा फटका पाहायला पाहिजे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून गेला होता. बॅकअप साठी भूमी डुकले येतोय, चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत फक्त 1 सिंगल धाव. एक धाव इथे घेतली जात आहे. धाव फलक जाऊन पोहोचतोय म्हणजे 2 या धावसंख्येवरती. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक उशिराने या मैदानावरती आलेत आणि जे प्रेक्षक उशिराने युट्यूबवरती जॉईन झालेत त्यांच्या माहितीसाठी हा पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. सिद्धिविनायक स्पोर्ट्सचा बेलकडी आणि आई मरुदेवी राजावली ए या 2 संघादरम्यान. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय गावदेवी पोमन आणि पानखंडा स्पोर्ट पानखंडा ए या 2 संघादरम्यान होईल. यावेळेस पाद्यापांना मेस टाइम फटका झालेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली झेल ड्रॉप. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद, जीवनदान मिळतंय. पकडा कॅच, जिंका मॅच. सोडाल कॅच तर नक्कीच तुम्ही हाराल मॅच. हा पहिला सेमीफायनल. दुसरा सेमीफायनल असेल तो म्हणजे पानखंडा स्पोर्ट पानखंडा ए आणि गावदेवी स्पोर्ट्स पोमन. पानखंडा स्पोर्ट पानखंडा ए या संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि गावदेवी स्पोर्ट्स पोमन या संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले आहे. 2 षटकाचा सामना असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चालू असलेला सामना सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी धावा चेस करताना पाहायला मिळतोय. सध्या तरी धाव फलकावर धावा लागल्या 3. अजूनही 17 धावींची गरज आहे. स्लोवर वन. फसवा चेंडू हाताला गेला होता. माझा गोलंदाज स्वतः फसलेला आहे कारण हा लेगिस्टी सोडून जाणारा चेंडू आहे. पंचाने दर्शवला हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. आपण पाहतोय प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे जाहीर झालेला आहे.
भावेश दलवी यांच्याकडनं. विकेटची झेल संधी ड्रॉप चालून झाला आली त्यावेळेला होती, बघायला मात्र गेलं तर प्रदीप एक धाव ऍड सुद्धा झाली आणि याच्यानंतर लगातार 2 चेंडू खराब टाकले गेले. बघा एक्स्ट्राच्या रूपाने ह्या धावा येतात. जर झेल घेतला असता तर गडी सुद्धा बाद झाले असता आणि एक धाव सुद्धा वाचली असती, परंतु तसं नाही होत आणि अशा प्रकारे 3 धावा या एक्स्ट्राच्या रूपाने येतात. या 3 धावेच्या नंतर आपण बघायला गेलो तर धावसंख्या झालेली आहे ती 5 धावा. चांगली सुरुवात मानावी लागेल बेलकडी संघाकडून, कारण जिंकण्यासाठी 20 धावांचं लक्ष्य आहे. पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू जागेवरच कट केलेला चेंडू गल्लीमध्ये जातोय, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने संघाची धावसंख्या 6 बिनबाद 6 अशी धावसंख्या आहे. 20 धावांचा पाठलाग करताना सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघ सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. 8 चेंडू आणि 14 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा जयेश मोकाशी. या पुढचा चेंडू लगानच्या दिशेला येतोय, क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. आणि पुन्हा पुन्हा एकदा संधी होती आपण पाहतोय झेल पकडण्याची, मात्र झेल पकडत आलाय. झेल कॅरी होऊ शकलेला नाहीये आणि एक पुन्हा एकदा एक सिंगल आपण पाहतोय. सिंगल 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 वाईट वाईट सिंगल सिंगल. कुठल्या प्रकारे मोठा फटका आलेला नाहीये. सिंगल वरतीच समाधान मानावं लागतंय. धाव फलक 7 या धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी 13 धावेंची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 7 चेंडू विजयासाठी 13 धावा. नक्कीच मी तो म्हणेन कारण सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. काहीही होऊ शकते या सामन्यामध्ये. या पुढचा चेंडू 2 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मधील चेंडू सीमारेषे पार जातो. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. चौकार. थँक्यू डीजे. सर विचार केला तर दोन्ही खेळाडूंना जीवदान मिळालेलं आहे ते प्रदीप, आणि नक्कीच आता ते मागे वळून पाहणार नाही, कारण की जे झालं ते गेलं. आता नव्याने सुरुवात करणार. या 4 धावा आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या 11 झालेली आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 9 धावेची गरज असेल. चला स्पीडअप करायचं आहे. मरुदेवी स्पोर्ट राजावली संघ, चला स्पीडअप करा. आणखीन 2 मॅच खेळायचे आहेत. 6 चेंडू आणि 9 धावेंची गरज आहे. चांगला ऑफ ड्राईव्ह आपण बघितला. क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह अक्षय कोल्हाच्या बॅटमधून. चौकार आला शेवटच्या चेंडूवरती आणि त्या चौकाराशी आपण पाहतोय धाव फलक वेगाने पुढे सरसावलं गेलं, ते म्हणजे 11 धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी 9 धावेंची गरज आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी भूमीत येतोय. भूमीत डुकले. नक्कीच प्रदीप यावेळी बघायला गेलं तर सामना अजूनपर्यंत बॅलेन्स आहे. 6 चेंडू आणि 9 धावेची गरज. जर चांगली गोलंदाजी केली तर राजावली संघ या सामन्यामध्ये परतू शकतो. कारण एक विचार करायला गेला बेलकडी संघाचा तर सलामीची जोडे अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत. नक्की मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न करतील. अजूनही जे पारड आहे ते जड आहे. नक्कीच पारड जड वाटते बेलकडी संघाचा, परंतु क्रिकेट आहे अनिश्चिताचा केलाय. या पुढचा चेंडू ब्लॉक मध्ये टाकला होता. चेंडू पुन्हा एकदा रेष्टीरक्षक मीट होतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव ऍड होते. 22च्या रूपाने 1 धाव. जर एक्स्ट्राचा रूप चला विनंती असेल आपण टीम मीटिंग करू नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जर प्रदीप 20 धावा स्कोअरबोर्डवर होत्या सामना जिंकण्यासाठी. बघा एक्स्ट्राची जर आपण इथे विचार केला तर नक्की 4 धावा ह्या एक्स्ट्राच्या रूपाने आलेल्या आहेत. जर 4 धावा कमी केल्या तर स्कोअरबोर्डवर यावेळी धावा असत्या केवळ आणि 8. तर 4 धावा ह्या एक्स्ट्राच्या रूपाने आपण बघतोय. मी पुन्हा एकदा विनंती करेन की आपण वेळ थोडासा कमी खर्च करा, कारण आणखीन 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. जर जो संघ जिंकेल त्यालाच पुढे मॅच खेळावा लागेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. थोडासा स्पीडअप करा. अवलेस एका गुडघ्यावरती बसून खेळायचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक येतो. एकदा पूर्ण झाली याचा प्रयत्न. अक्षय कोला बॅट हातातून निसटलाय तरी देखील धावतोय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. धाव फलक 2 पुढे सरसावलं जाते, म्हणजे 14 धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी 6 धावेंची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 4. नक्की 4 चेंडू मध्ये 6 धावेची गरज आहे. अजूनपर्यंत बघायला गेलं तर सामन्यामध्ये काहीही होऊ शकते, कारण मागचा सामना आपण बघितला तर 1 चेंडू मध्ये
एक चेंडूमध्ये 2 चेंडूमध्ये 1 धावेची गरज असताना एलबीडब्ल्यूचा विकेट आला होता. त्याच्यानंतर टफ सामना झालेला होता. अजूनही 6 धाव्यांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज. यावेळेस मॅच फिनिश केला जातोय. महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजामध्ये अक्षय कोल्हा याने हा सामना फिनिश केलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स सिद्धिविनायक बेलकडी संघ या पर्वाच्या पहिल्या फायनल मध्ये दाखल होणारा हा पहिला संघ. Feeling hard